नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सध्या कलर्स टीव्ही वाहिनीवरून एक बातमी समोर येत आहे की अभिनेत्री मीरा देवस्थले यांची खूप मोठी फसवणूक केली गेली। तर नेमके यांच्यासोबत काय झाले तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला पण या अपडेट बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब पण नक्की करा। जर तुम्ही कलर्स टीव्ही वाहिनीवरच्या मालिका बघत असाल तर तुम्ही विद्या ही मालिका तर बघितलीच असेल। या मालिकेत मीरा देवस्थलेने विवेक सिंग व दुर्गाच्या मुलीची भूमिका बजावली होती। मात्र आता या टीव्ही मालिकेला बंद होऊन तब्बल 3 वर्षे लोटली आहेत व अशातच आता अभिनेत्री मीरा देवस्थलेने दिग्दर्शक महेश पांडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। मीरा देवस्थले यांनी 8 लाख रुपये थकीत ठेवण्यामागच्या कारणाहून तक्रार नोंद केली आहे। त्यांनी सांगितले की मार्च 2020 ला विद्या ही मालिका पूर्णपणे बंद करण्यात आली व जुलै 2022 मध्ये त्यांनी मला अर्धे पैसे दिले होते व त्यानंतर मे 2023 ला मीरा देवस्थलेने पुणे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती। सोबतच त्या पुढे म्हणाला की टीडीएस सुद्धा त्यांनी भरले नाही, त्यामुळे आता दंडामुळे वाढ झाली आहे। इतकंही असून सुद्धा मी माझ्या घरची एकुलती एक कमावणारी व्यक्ती आहे, तरी सुद्धा त्यांनी माझे पैसे परतफेड केले नाही। या सगळ्या प्रकरणावर प्रत्युत्तर देत महेश पांडे म्हणाले की 2020 मध्ये विद्या ही माझी मालिका बंद पडली व तेव्हा मी मीराला 8 लाख रुपये दिले होते व आता फक्त 3 लाख रुपये द्यायचे शिल्लक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल? तुमचे पण तुम्ही मत कमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।